उसका नाम है मुन्ना। अरे पाहुया मुन्ना शेख, नासिक का आशिक जिन्हें कहा जाता है टेनिस क्रिकेट के अंदर। मुन्ना शेख मैदान के ऊपर बल्लेबाजी करने के लिए पहुंच चुके हैं। उनका साथ देने के लिए इस संगमनेर तालुका के वंडर बॉय नवनाथ हडवले खुद कप्तान आहे। आणि बघूया मैदानामध्ये दोन्ही फलंदाज दाखल होताना आघाडी वीराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मुन्ना शेख आणि त्याचबरोबर नवनाथ हडवले यांना पण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा इथे आता मैदानामध्ये जर पाहिले या दोन संघांमध्ये एक निश्चित एक फाईट मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि या ताकदीमध्ये आपण बघणार आहोत की कोणाची शक्ती, कोणाची युक्ती आणि कोणाचा खेळ मैदानामध्ये सरळ ठरताना आपल्याला या दोन संघांमध्ये पाहायला मिळणार आहे। एका बाजूला पहिल्या षटकासाठी आपण बघणार आहोत की शुभम गीते आपल्याला साई निर्माण ग्रुप शिर्डी या संघाकडनं पहिलं षटक घेऊन मैदानामध्ये येत असताना कर्णधार या नात्याने जरूर एक चांगली कामगिरी त्याची राहिलेली आहे, तो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे पहिल्या षटकामध्ये। आणि काल सुशांत गायकवाडची बहारलेली फलंदाजी हे खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य सुद्धा आहे साई निर्माण ग्रुप शिर्डी या संघाचं। मॅचला सुरुवात या ठिकाणी होणार आहे। आमचे साईनाथ घोगे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, खास करेगावातून त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। खास मुंबईवरून आलेले आहेत मॅच पाहण्यासाठी। आणि जाऊया मैदानात सुरुवात। आणि पहिल्या बॉल मध्ये सुरुवात पहा, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळलेला आहे, तिथे मात्र आपल्याला दीपक डिंबर मैदानात पाहायला मिळतील। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दरम्यान येणाऱ्या 2 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पुढचा बॉल यावेळेस अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल। सुशांत गायकवाडच्या हातामध्ये दाखल झालेला हा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल। निर्धाव जाणारा चेंडू असणार आहे। पहा सायली एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे। साई निर्माण ग्रुपच्या गोलंदाजांसाठी हे पारितोषिक मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि बघूया मुन्ना शेख साठी जाणारा निर्धाव चेंडू, याच्या अगोदर एक्स्ट्रा कव्हर मधून खेळलेला चेंडू, पहिला चेंडू तिथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं दीपकचं। आमचे निखिल गुंजाळ सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी, युवराज स्पोर्ट्सचे मालक आहेत ते। यावेळेस पहा चेंडू मात्र मिडऑन मध्ये रनिंग करत जाणार आहे, धावत जाणार आहे, सुसाट पळत जाणार आहे, सीमारेषा पार आणि येणार आहे पहिलवान राजनदादा शिंदे पाटील यमनचा दमदार चौकार, 4 धावा। डीजे वाले जरा डीजे वाजवतचा आपण मध्ये षटकार चौकारासाठी चौकार आलेला आहे। आणि पहिल्यांदाच आपण या ठिकाणी पाहत आहोत की मुन्ना शेखचा येणारा चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये। एक अप्रतिम फटका होता पहा, कारण 30 सर्कल मध्ये आपण पाहतो सुमित भंडारी मिडॉन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। यावेळेस परत एकदा मिडॉन सीमारेषेकडे मुन्ना शेखचा येणार आहे, बॅक टू द दुसरा चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल, 4 धावा। लगातार 2 चौकार या दरम्यान आपल्याला मुन्ना शेखचे पाहायला मिळतात। अर्थात किरण खोबरे जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट मध्ये उभा आहे, परंतु ज्या प्रकारे मुन्ना शेख जवळ असणारा क्रिकेटमधील एक दीर्घ अनुभव आहे, आज संगमनेर तालुक्याचा वंडर बॉय कर्णधार स्वतः आपण जर पाहिलं तर नवनाथ हडवळे सुद्धा नॉनस्ट्राइक एंडला आपल्याला स्वतःला एक चांगल्या प्रकारे प्रदर्शन करताना जो पाहायला मिळत आहे। 2 लगातार चौकार येत आहे। पुढचा बॉल शुभम गीतेचा मैदानामध्ये। यावेळेस पहा गली क्षेत्रातून सुरेख कट केलेला स्क्वेअर कटचा फटका, चेंडू थर्डमॅन सीमारेषा पार जाईल आणि येणार आहे तिथे परत एकदा मान्य पहिलवान राजनदादा शिंदे पाटील यमनचा एक दमदार चौकार, 4 धावा। काय बॅटिंग होती पॉवर प्ले मध्ये मुन्ना शेखची। इथे शुभम गीते वापसी करण्याचा प्रयत्न करत असताना परंतु मुन्ना शेख ती संधी देत नाहीये। लगातार 3 चौकार खेळताना मुन्ना शेख आपल्याला पाहायला मिळतं। रघु अण्णा खुश झालेले आहेत। आता पहा रघु अण्णा खिसा गरम ठेवून आलेले आहेत तिथे आणि त्यांनी सांगितले 2 लगातार षटकार जो कोणी मारेल त्याला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक रघु अण्णा राऊत यांच्याकडनं देण्यात येणार आहे। आज रघु अण्णा राऊत यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक केलेला होता आणि ज्यावेळेस रघु अण्णांचा खिसा गरम असतो त्यावेळेस खेळाडूंची मात्र मज्जाच मज्जा राहते, कारण बक्षिसांची खैरात जरूर होत असते।
पुढचा बॉल शुभमचा पाहूया. यावेळी चेंडू पूल केला, पहा सुरेख फटका, स्क्वेअर लेग सीमा रेषेकडे येणार आहे. मुन्ना शेखचा दमदार चौकार, 4 धावा. पहा काय बॅटिंग झालेली आहे इथे. आतापर्यंत 4 चौकार मुन्ना शेखने वसूल केलेले आहे मैदानामध्ये. आणि पहिल्या षटकातच धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 18 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. यशवंत दादा पाचंगे, यमंच जय माता दी, राहुल राऊत 11 खुलेवाडी या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा 18 धावा धावफलकावर बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि लगातार 2 षटकारासाठी रघुवण्णा राऊत यांच्याकडनंही 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. बघूया आता हे 500 रुपयाचं पारितोषिक कोणाला मिळेल, कारण मुन्ना शेख किंवा नवनाथ हडोळे यांच्यापैकी कोणी मारले तरी इथे असणार आहेत 500 रुपयाचं पारितोषिक 2 षटकारासाठी. आणि आमचे कॅमेरामॅन जर आता कॉमेंट्री बॉक्सकडे जरूर त्यांनी कॅमेरा घेतलेला होता, धन्यवाद. विनोद पप्पू शिंदे आहेत कॅमेरामॅन समोरच्या बाजूला. जाऊया मैदानामध्ये. किरण खोबरे षटक क्रमांक 2 घेऊन येत आहे मैदानामध्ये. यावेळेस पहा चेंडू मात्र किरण खोबरेचा निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अप्रतिम चेंडू मैदानामध्ये टाकला गेलेला आहे. सातत्याने अहिल्यानगर जिल्ह्याचं अनेक वर्ष जर आता आपण जर पाहिलं कित्येक दिवस प्रतिनिधित्व करत असताना आज महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा किरण खोबरेचा गोलंदाजीमध्ये एक दबदबा राहिलेला आहे, तो आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा संगमनेर तालुक्याचा अहिल्यानगर जिल्ह्यातील असणार नवनाथ हाडोळेने मात्र कमी दिवसांमध्ये क्रिकेट क्षेत्रात केलेली प्रगती आणि लोकप्रियता ही मात्र विसरून चालणार नाहीये. आजही सातत्याने या स्पर्धेत एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. यावेळेस फुलटॉस बॉल, फर्स्टला गेला फटका, टायगर विजय शिरसाट ओ चेंडूवर. आणि ते पहा सूर्याची किरण मात्र डोळ्यावर आलेली आहेत. आता आपण पाहूया तिथे मात्र पंच नो बॉलचा इशारा करतायत. अर्थात झेल जरी झाला असता तरी नो बॉल असता, म्हणजे इथे काही फलंदाज हा मैदानातच असता असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पाहूया इथे बिमरचा नो बॉल आहे. पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21वा आणि त्यामध्ये असणारा पोट क्रमांक जर आपण पाहिलं तर तिथे आहे तो 2रा, अर्थात बिमर प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा आलेला आहे, फ्री हिट असणार आहे. आणि विजय शिरसाटचे प्रयत्न होते, परंतु सूर्याची किरण जी डोळ्यावर आल्यानंतरला ऐन मोक्याच्या क्षणाला मात्र चेंडू दिसला नाही आहे. परंतु असं नाही आहे, चेंडूवर लक्ष ठेवावं लागतं, कारण इथे क्रिकेटमध्ये तुम्हाला जितकी तुमची नजर चेंडूवर जास्त असेल तितकी लोकप्रियता तुमच्या पाठीशी ही राहणार आहे. पाहूया फ्री हिट असणार आहे. फ्री हिटसाठी 2 आयकॉन एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मुन्ना शेख स्ट्राईकवर असणार आहे. यावेळेस मुन्ना शेखचा धमाका पहा, मिड ऑन क्लिअर करत असताना लॉंग ऑन सीमारेषा पार जाणारा मुन्ना शेखचा तब्बल 5वा चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा फुलटॉस बॉल तिथे सुद्धा आपल्याला किरणचा पाहायला मिळणार होता, परंतु यावेळेस जर आपण पाहिलं मुन्ना शेखने खेळलेला मिडॉन क्लिअर केलं, कारण सुमित भंडारी आपण मिडॉनमध्ये पाहत आहोत. क्षेत्ररक्षण करताना आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. तर पुढचा बॉल पाहूया. इथे पहा रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु रिव्हर्सिप खेळणं सोपं काम नाही आहे, कारण तिथे सिद्धेश केदारे नावाची एक क्षेत्ररक्षणाची भिंत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे आणि ती भिंत पार करणं तितकं सोपं काम नाही आहे. परंतु चेंडू मैदानामध्ये जरूर निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली वापसी होती आहे. 1.3 षटकात धावा जर आपण पाहिल्या यशवंत भाऊ पाचंगे, जय मातादी, राहुल राऊत 11 संघाच्या जर आपण पाहिल्या 24 धावा 9 चेंडूमध्ये आलेल्या 24 धावा आणि त्यामध्ये मुन्ना शेखचे 5 चौकार आपण जे पाहत आहोत. यावेळेस खरा बॉल फाईन लेग क्षेत्रात फेकला, परंतु यावेळेस असणार आहे मुन्ना शेखचा षटकार 6 धावा. मुन्ना आणि मुन्नाची बॅटिंग आपण जे म्हणत असतो ना, क्रिकेट क्षेत्रामध्ये जे वाक्य आहे नेहमी मुन्नासाठी बनवलेलं आहे. मुन्ना शेख क्रिकेट का बदल दे पन्ना, उसका नाम है मुन्ना. आणि अजून एक जर षटकार मारला तर रघुअण्णा चेंडूची मागणी करतायत. पंच किरण चेंडू आलेला आहे. पहा हा चेंडू मुन्ना शेखचा धमाका आपण पहिल्याच सामन्यात या ठिकाणी पाहत आहोत. पाहूया आता सुमित भंडारी एक लिजंड क्रिकेटर आहे. जगदंबा क्रिकेट क्लब मांजरवाडी या संघातून जी प्रसिद्धी मिळाली
गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये आणि तदनंतर मागे मात्र कधी वळून पाहिलं नाही सुमित भंडारीने. तो खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. आणि पाहूया इथे थोडीशी बातचीत झालेली आहे. नवीन चेंडूची मागणी झाली. मुन्ना शेखचा येणारा षटकार आपण पाहिला 30 धावा. अजून एक षटकार गेला तर रघु अण्णा यांनी जमा केलेले 500 रुपये आमच्याकडे आहेत, ते जरूर मुन्ना शेखच्या खात्यामध्ये आम्ही देऊ, अर्थात त्याच्या खिशामध्ये सुद्धा आम्ही देऊ, कारण आमच्याकडे जमा झालेले आहेत. यावेळेस मात्र हवेत चेंडू, परंतु सिद्धेश केदारी पहा आता कोण जिंकणार, भाग मिल्का भाग, परंतु सिद्धेश मात्र पाठीमागे राहिला. चेंडू मात्र सीमारेषा पार गेला आणि तिथे परत एकदा आपण बघणार आहोत मुन्ना शेखचा चौकार, 4 धावा. सिद्धेश केदारे पहा, सिद्धेशची सुद्धा फार मोठी मदत या स्पर्धेच्या निमित्तानं झालेली आहे. तो सुद्धा ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी झटताना त्यालाही आपण पाहत आहोत. परंतु पहा आलेला चौकार मुन्ना शेख आज सकाळपासून पहिल्या सामन्यात आपण पाहत आहोत की पॉवर प्लेमधील हे षटक जे आहे ना, इथे मात्र धाबा बनवताना आपण त्याला पाहत आहोत. आणि मुन्ना शेखच्या 50 धावांसाठी रघु अण्णा राऊत यांनी अजून 500 रुपये आपल्या खिशातून काढले आणि आमच्याकडे जमा केलेले आहेत. यावेळेस झेल सुटला, टिपला आणि मुन्ना शेखची विकेट. पहा शुभम गीतेचा झेल आणि मुन्ना शेखची येणारी विकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. रघु अण्णांचे 500 रुपये परत रिटर्न देण्यात आलेले आहे. 32 धावा 11 चेंडूमध्ये बनवणं मुन्ना शेख मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तर 34 धावांवर येणारी पहिली विकेट यशवंतदादा पाचंगे युवा मंच जय माता दी राहुल राऊत 11 घुलेवाडी संघाला पहिला धक्का मुन्ना शेखच्या माध्यमातून बसला गेलेला आहे. 5-6 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून साकारलेली 32 धावांची खेळी मुन्ना शेखची मैदानात संपुष्टात आलेली आहे. पाक कधी कधी ताराभाऊ हा लक फॅक्टर पण महत्त्वाचा असतो. संघ मालकांचं आगमन झालेलं आहे. साई निर्माण ग्रुपचे संघ मालक शिर्डीनगर पंचायतचे नगरसेवक सन्माननीय ताराचंदजी कोते पाटील यांचं शुभ आगमन झालं आणि त्याचबरोबर मुन्ना शेखची विकेट मात्र आलेली आहे. हे सुद्धा आपण पाहत आहोत. 2 षटक संपलेले आहेत. धावफलकावर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 34 धावा आपण मैदानामध्ये पाहत आहोत. ओव्हर क्रमांक 3 साठी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर शुभम गीते असेल तर न्यू बॅटर वैभव जाधवला आपण पाहत आहोत. पहा नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव तालुक्याला बिलॉंग करणारा हा जो खेळाडू आहे वैभव जाधव, यांनी सुद्धा एक चांगली क्रिकेटमध्ये लोकप्रियता निर्माण केलेली आहे. एक तडाखेबाज फलंदाज म्हणून त्याला आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा एका षटकात जर कोणी 3 विकेट घेतल्या ना तर चौपाटी वडापाववाले यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं बक्षीस असेल. पहा हा चेंडू मात्र रवनाथने खेळलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जाईल. दादाबाई शेख चेंडूवर जाईल आणि पहा या ओव्हरमध्ये जर हॅट्रिक आली तर मात्र शिवाजी द बॉस शिवाजी डांगे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या दरम्यान जे असणार आहे. 35 धावसंख्या धावफलकावर बनली गेलेली आहे. आपण पाहत आहोत. बहुतेक चेंडूची पाहणी या ठिकाणी सतीश भालेराव करत आहेत आणि पंच म्हणून खऱ्या अर्थानं या त्रिमूर्तीने, कारण संतोष भालेराव यांना आम्ही क्रिकेट खेळल्यापासून ओळखीतो, राजू डावकर यांनाही ओळखीत होतो, परंतु त्यामध्ये सतीश भालेराव त्यांची एक एंट्री झाली. ते सुद्धा एक चांगले क्रिकेटर राहिलेले आहे. परंतु खऱ्या अर्थानं यांच्याकडे जर पाहिलं ना आपण सुरुवातीच्या काळामध्ये फेकी गोलंदाजी बंद करणं क्रिकेटमध्ये हे फार मोठं आव्हान होतं. तिथे पंचांना सुद्धा धमक्या दिल्या जायच्या खेळाडूंकडने, इतक्यापर्यंत खेळाडूंची मजल असायची. परंतु हे सुद्धा स्वीकारून आव्हान ह्या पंचांनी मात्र फेकी गोलंदाजी क्रिकेट क्षेत्रात बंद केली आणि त्यानंतर आज आपण पाहतो की एक चांगले दिवस क्रिकेट क्षेत्राला जे आलेले आहे, कारण फेकी गोलंदाजी बंद झालेली आहे. एक चांगलं क्रिकेट आपल्याला जे पाहायला मिळतं आहे. वैभवचा हा चेंडू पाहूया. शुभम गीतेचा एक सुरेख चेंडू आपल्याला जो मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. वैभव गीतेच्या बाबतीत शुभम गीतेच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर जरी आपल्या संगमनेर तालुक्यातील असेल पण जॉब निमित्तानं पुणे या ठिकाणी आहे. धानोरीला मी सुद्धा बऱ्याच वेळा मॅचेसला गेल्यानंतर त्याची माझी गाठ भेट होत असते आणि तिथे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत असताना शुभम गीतेला मी पाहिलेलं आहे. आता तिकडे जर म्हटलं तर सोसायटीमध्ये बऱ्याचशा मॅचेस असतात, परंतु आपल्या इकडे आता तालुका एक प्रत्येकाचं क्रिकेट हे वेगवेगळं आहे. इथे एक चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे. निर्धाव चेंडू गेला वैभव जाधवसाठी मैदानामध्ये. शॉर्ट पिच चेंडू पूल केला. तिथे पहा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं षटकार, 6 धावा.
बघा वन बाउन्स आणि शॉर्ट पिच चेंडू फुल केला, ब्युटिफुल सक्सेसफुल षटकार आला. काय तिथे अजूनही मला वाटतं बल्ली काहीतरी सांगत आहे प्रवीण साळवे. आणि पहा जागा बदलण्यात आलेली आहे. तिथे मला वाटतं उंचीमुळे जागा बदलली वाटतं, कारण आता टायगर त्या ठिकाणी गेलेला आहे. विजय शिरसाटला आपण पाहत आहोत. परंतु पहा काय षटकार या ठिकाणी फटका, प्रयत्न चांगले होते प्रवीणचे. अर्थात आपण राजू डावकर सरांना पाहिलं की ताबडतोब वन बाउन्सचा इशारा सुद्धा त्यांनी केला. 41 धावसंख्या 2.3 षटकात झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. रिव्हर्शिप, ओ व्हॉट अ शॉट. आणि इथे 500 रुपये जमा. पहा षटकार 6 धावा, लगातार 2 षटकार आलेले आहेत. आणि रघुअण्णा राऊत यांचे 500 रुपये आता जरूर वैभव जाधवला मिळणार आहे, यामध्ये शंका नाही आहे. लगातार 2 षटकार आलेले आहेत. आपण पाहत आहोत शुभम गीतेच्या या षटकामध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आता पुढचा बॉल कसा असेल हे महत्त्वाचं आहे, कारण यावेळेस रिव्हर्शिपचं आक्रमण केलं, कारण जागा बदलली गेली. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला जे पाहायला मिळत आहेत 38 सर्कलच्या बाहेर आहेत बाउंड्री लाईनवर. यावेळेस मात्र पुढच्या चेंडूला सन्मान दिला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जाईल, तिथे पाहूया क्षेत्ररक्षक दादाबाई शेख चेंडूवर येत आहे. दुसरा हवेचा प्रयत्न आणि पहा रनिंग बिटवीन द विकेट सुरेख असणार आहे. सुशांत गायकवाड उर्फ सोन्या यष्टीरक्षक आहे. पहा नाराजगी आपली व्यक्त करताना तो आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. धावफलकावर 49 धावसंख्या 2.5 षटकात, कारण आज 6 ओव्हरच्या मॅचेस होणार आहे. आज 7 ओव्हर काही आपल्याला पाहायला मिळणार नाही. आज 6 षटकांच्याच मॅचेस होणार आहेत. त्यामुळं कारण निसर्गाची कृपा, आज तर आकाश मोकळं आपल्याला पाहायला मिळतंय, एक चांगली गोष्ट आहे. यावेळेस स्लोअर प्रकारचा चेंडू होता शुभम गीतेचा. पहा तिकडे सोन्या गायकवाडचा प्रयत्न, एक सुरेख अप्रतिम प्रयत्न आहेत. आणि बघूया, कारण पंच अगदी दक्ष पंच आहेत राजू डावकर आणि सतीश भालेराव यांना आपण पाहत आहोत. आता बातचीत करताय की काय त्या ठिकाणी, का मोर संपल्याचा इशारा करताय. पाहूया, दोघांमध्ये बातचीत मात्र झालेली नाही आणि निश्चित ओव्हर संपल्याचा इशारा मात्र देण्यात आलेला आहे. इथे एकूण जर आपण पाहिलं 3 षटक संपलेले आहेत आणि 3 षटकानंतर 49 धावा 1 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. यशवंत भाऊ पाचंगे, जय माता दी, राहुल राऊत 11 घुलेवाडी या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. 1 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 49 धावा ज्या बनल्या गेलेल्या आहेत. अजूनही 3 ओव्हर शिल्लक आहेत. आणि पहा पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर 34 धावा ज्या वसूल गेलेल्या होत्या, त्यामध्ये मुन्ना शेखची 32 धावांची खेळीसुद्धा वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. तब्बल 6 चौकार 1 षटकाराचा समावेश होता. नंतरला मात्र किरण खोबरेने मुन्ना शेखची विकेट घेतली. एस्टनच्या पाठीमागे सोन्या गायकवाडचा आपण झेल पाहिला होता, माफ करा शुभम गीतेचा झेल होता तिथे. आणि नंतर मात्र 3ऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर वैभव जाधवचे 2 षटकार आपल्याला या षटकात जे पाहायला मिळालेले आहे. ओव्हर क्रमांक 4ची सुरुवात होणार आहे आणि गोलंदाजी मार्कवर आपण या दरम्यान बघणार आहोत. दादाबाई शेख आपल्याला पाहायला मिळणार आहेत मैदानामध्ये. साई निर्माण ग्रुप शिर्डी, श्रमिक मित्रमंडळ नाशिक संघाकडनं 4थ्या षटकामध्ये डावखरे गोलंदाज येणार आहे. समोरच्या बाजूला असणारे नवनाथ हाडोळे 3 बॉलमध्ये 2 धावांवर बॅटिंग करताना नवनाथला आपण जे पाहत आहोत. पहिला बॉल शॉर्ट पिच उडवला गेला, परंतु टायगर विजय शिरसाट चेंडू खाली झेल टिपला आणि नवनाथ हाडोळेची विकेट मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळते. असंही विजयला टायगर का पदवी दिलेली आपण, कारण खेळामधील पहा वाघाची धाड जशी असते तशी त्याची झडप असते चेंडूवर. आणि नवनाथ हाडोळे 4 बॉलमध्ये 2 धावांवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा थोडी निराशाजनक कामगिरी नवनाथच्या माध्यमातून होती या सामन्यामध्ये. परंतु बघूया आता 4थ्या क्रमांकावर मैदानामध्ये कोण येणार आहे. 7S लाईव्हच्या स्क्रीनवर आपण जर पाहिलं रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, अगदी शॉर्ट पिच चेंडू पूल केला गेला होता. टायगर विजय शिरसाटचा झेल अगदी स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या विकेटचं पतन या दरम्यान होताना आपल्याला जे पाहायला मिळतं आहे. न्यू बॅटर आपण बघणार आहोत. सागर बोडके मैदानामध्ये दाखल होत असताना आयडॉल खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याला बिलॉंग करणारा हा जो खेळाडू आहे तो मात्र सातत्याने टेनिस विश्वामध्ये एक चांगली कामगिरी करताना जो पाहायला मिळत आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु इथे घेतली जाणारी विकेट आपल्याला मैदानामध्ये जी पाहायला मिळते आहे आणि जरूर 2 बाद 49 धावा 3.1 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या यशवंत पाचंगे युवा मंच
जय माता दी राहुल राऊत 11 घोलेवाडी या संघाकडनं ह्या धावा आलेल्या आहेत. पाहूया आता दादाबाई शेख आणि सागर बोडके या दोन अष्टपैलू खेळाडूंमधली लढत कशा प्रकारची होती ते मात्र आपण मैदानात पाहूया. यावेळेस पहा काय चेंडू टाकला गेला, अप्रतिम चेंडू. अगदी जर पाहिलं तर एस्टॅनच्या भरून गेलेला हा चेंडू होता. तसं जर चेंडू जर खाली राहिला असता तर सागर बोडकेसाठी निश्चित हा एक धोका असता, परंतु नाही आहे तिथे धोका. कारण तुम्हाला नशिबाची साथ सुद्धा मिळणे महत्त्वाचं राहतं. ही नशिबाची साथ सागरसाठी मिळालेली आहे. पुढचा बॉल दादाबाई शेखचा मैदानामध्ये. यावेळेस पुढे सरसवत फटका चुकला. स्वतः दादाबाई शेख स्वाद भरे और शक्ती भरे झेल आणि दुसरी विकेट. आता मात्र जर एक विकेट अजून आली ना दादाबाई शेखला तर 1100 रुपयाचं पारितोषिक चौपाटी वडेवाले शिर्डी यांच्याकडनं निश्चित मिळणार आहे. आता हे पहा स्वादिष्ट वडापाव आहे, परंतु 1100 रुपयेसुद्धा खिशाला एकदम गरमागरम करणारे असणार आहेत. आणि पाहूया दुसरी विकेट गेलेली आहे. न्यू बॅटर आलेला आहे किरण शिर्के न्यू बॅटर आलेला आहे. परंतु अप्रतिम गोलंदाजी आपण दादाबाईचं कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी. कारण सागर बोडकेची विकेट, नवनाथ हाडोळीची विकेट पहिल्या बॉलवर घेतली, एक बॉल डॉट गेला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सागर बोडकेची विकेट घेतली. 3 बॉलमध्ये एकही धाव न खर्च करता 2 विकेट दादाबाईने टिपलेले आहेत. आता उरलेल्या 3 बॉल जर मध्ये 1 विकेट आली ना तर त्या विकेटच्या आनंदाबरोबर 1100 रुपयाचा सुद्धा एक आनंद हा मात्र मिळणार आहे. तो मात्र चौपाटी वडेवाले यांच्याकडनं असणार आहे दादाबाई शेखसाठी. आता ताराभाऊ बक्षीस देतीलच, तो भाग वेगळा आहे, ते आपण घेऊ त्यांच्याकडून बोलून. तो काही विषय काही नाही आहे, कधी पण बक्षीस असतं. इथे मात्र चेंडू निर्धाव गेलेला आहे मैदानामध्ये. पहा ह्या मला असं वाटतं या षटकात खऱ्या अर्थानं साई निर्माण ग्रुप आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाने कमबॅक केलेला आहे. कारण 4 चेंडूमध्ये एकही धाव आली नाही, परंतु महत्त्वाचे 2 फलंदाज हे मैदानाच्या माघारी गेलेले आहे. पाहूया किरण शिर्के. यावेळेस पहा हा चेंडू परत एकदा डॉट बॉल आलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी असणार आहे पहा दादाबाई शेखची. लाजवाब गोलंदाजी होती पहा. कारण ज्या प्रकारे 2 विकेट गेल्यानंतर आतापर्यंत 5 बॉल निर्धाव गेलेले आहे दादाबाई शेखचे. एक शेवटचा बॉल असेल. यावेळेस पहिल्यांदा पहा ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, लॉंग ऑफ रिजनमध्ये चेंडू खेळला. तिथे आपण मैदानामध्ये बघणार आहोत शुभमला चेंडूवर येईल. या दरम्यान एक सिंगल मात्र घेतली जाईल. फक्त 1 धाव आणि 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी आणि 50 धाबा 4 षटकामध्ये पूर्ण होत आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. यशवंत भाऊ पाचंगे यमंच जय माता दी राहुल राऊत 11 या संघाच्या 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 50 धावा 4 षटकानंतर पूर्ण होत आहेत. उर्वरित 2 षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये असणार आहे आणि या 12 चेंडूंमध्ये आपण बघणार आहोत किती धावा धावफलकावर जोडल्या जाणार आहेत. भव्या थोडीशी बातचीत चाललेली आहे आणि इथे मला वाटतं प्रवीण साळवे संगमनेर तालुक्यातील वडगाव पान ह्या गावाला बिलॉंग करणारा हा जो खेळाडू आहे. खरी अर्थानं जर प्रवीणची ओळख जर आपण पाहिली तर बल्ली ह्या टोपण नावाने त्याला मात्र ह्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये ओळखलं जातं. आणि पाहूयात तो मात्र गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. 7S लाईव्हचे 4 कॅमेरे पहा आपल्यावर नजर ठेवून आहेत. अगदी पहिल्या कॅमेऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये जर पाहिलं तर सतीश भालेराव पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज प्रवीण पाहायला मिळत आहे. आणि चौथ्या कॅमेऱ्यामध्ये बॅटर किरण यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. 4 कॅमेरे आपल्याला या स्पर्धेसाठी जे पाहायला मिळत आहेत. 7S लाईव्ह मेजर यावेळेस पहिला चेंडू खोदून काढलेला आहे. डीप लॉंगॉनमध्ये आपण बघणार आहोत शुभम गीते चेंडूवर येईल. एक सिंगल मात्र घेतली जाईल. इथून पुढे 11 बॉलमध्ये जर आपण पाहिलं ना तर वैभव जाधवची जबाबदारी या ठिकाणी वाढली गेलेली आहे. या मैदानामध्ये 51 धावसंख्या होती धावफलकावर. यानंतर अंबिका माता क्रिकेट क्लब आणि यश एंटरप्राइजेस या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे टॉस करण्यासाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. तर पुढचा बॉल प्रवीण विरुद्ध वैभव जाधव. यावेळेस प्रवीणचा पहा फिरकी आपल्याला पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लोअर प्रकारचा चेंडू जो मात्र फलंदाजाला बीट करत सुशांत गायकवाडच्या हातामध्ये गेलेला आहे. आमचे प्रशांतजी आदवडे सर आता मात्र जरा खुश झालेले आहेत. सकाळपासून थोडासा चेहरा निराश होता, परंतु आता मात्र चेहरा खुललेला आहे. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे.
नाही आता आपण बोलू त्या विषयावर. इथे मात्र सुरेख फटका हाकणार आहे आणि येणार आहे वैभव जाधवचा चौकार, 4 धावा. यावेळेस पहा एक चौकार गेल्यानंतर प्रवीण साळवे बल्ली वापसी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा 55 धावसंख्या झालेली आहे. यशवंतराव पाचंगे, जय माता दी, राहुल राऊत 11 गोलेवाडी संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. 4.4 षटकामध्ये अजूनही 2 बॉल शिल्लक असणार आहे मैदानामध्ये. 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 बॉलमध्ये आपण बघणार आहोत आता इथे वैभव जाधव काय बॅटिंग करेल. हो, शॉर्ट पिच बॉल होता इथे, परंतु चांगला बॉल होता. फलंदाजाला मात्र बीट केलेला आहे. निर्धाव जाणारा चेंडू, 5 बॉल आणि 5 धावा. हे पहा, यानंतर यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी, नांदूर दुमाला आणि अंबिका संगमनेर या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. हा फुलटाच बॉल बघूया. मिडॉनमध्ये चेंडू मात्र खेळलेला आहे. आपण किरण खोबरेला पाहणार आहोत. चेंडू दाखल होणार आहे. एक सिंगल मात्र फक्त 6 चेंडू आणि 6 धावा खर्च केलेले आहेत. त्या अगोदर एक षटक दादाबाईची फक्त गोलंदाजी आपण पाहिली, एकच धाव खर्च केली होती दादाबाई शेखनी. फक्त 12 चेंडूमध्ये येत आहे 7 धावा आणि 3 ओव्हरमध्ये धावा होत्या 49 आणि पुढच्या 12 बॉलमध्ये 7 धावा. एकूण धावसंख्या बनलेली नाना पाटेकरांचं जसं चित्रपट आहे ना, अब तक 56 धावसंख्या बनलेली आहे 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचे 6 बॉल राहणार आहे. टॉस करण्यासाठी यश एंटरप्राइजेस सचिन शिरतर आणि अंबिका माता क्रिकेट क्लब संगमनेर गणेश राऊत. आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ जायचं आहे. चला, थोडी घाई करायची आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण बघणार आहोत. थोडीशी बातचीत चाललेली आहे. दीपक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर दीपक डिंबर आपण मैदानामध्ये पाहत आहोत आणि शिवाजी डांगे, शिवाजी द बॉस यांच्याकडनं मात्र बक्षीस आलेलं आहे. निर्धाव षटक जर गोलंदाजी केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. आता पाहूया, मिडन षटकासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे तर दुसऱ्या बाजूला वैभव जाधवच्या हातामध्ये स्ट्राईक असणार आहे. 500 रुपये जरूर वैभव जाधवने 2 षटकार मारून मिळवलेले आहेत. रघुअण्णा राऊत यांच्याकडनं आलेले पारितोषिक होतं. आणि जाऊया शेवटच्या षटकासाठी. या डावातील आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. पहिला बॉल खेळला गेलेला आहे. पाहूया तिथे मात्र किरण खोबरे वेगात चेंडूवर येईल. 1 धाव पूर्ण केली जाईल. इथे धावचीची संधी, हातात चेंडू येत नाहीये आणि दुसरा हवेचा प्रयत्न. पाहूया, सिद्धेश केदारी पोहोचला परंतु वेळ झालेली, अगदी वेळ मात्र निघून गेलेली होती. 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहे. वैभव जाधवला स्ट्राईक प्राप्त झालेली आहे. 58 धावसंख्या या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजूनही 5 बॉल मैदानामध्ये आहे. पहा, कारण तुम्हाला शेवटपर्यंत आता शिवाजी डांगे यांचं बक्षीस जागेवर राहिलेलं आहे. आता बॅटिंगच्या वेळेस ते बक्षीस येईल या ठिकाणी, त्यामध्ये काही वाद नाही आहे. परंतु आता 5 बॉल शिल्लक राहिलेले आहेत. यावेळेस फुलटॉस बॉल उडवला गेला आणि उडवला तो मात्र सरळ सीमा रेषा पार. षटकार, 6 धावा. 64 धावसंख्या धावफलकावर लागली जाईल. पहा, अगदी हे शेवटच्या षटकात आपण जी पाहतो ना की फलंदाज नेहमी धावा बनवत असतात. आता आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये अशी पद्धत झालेली की पहिल्या बॉलपासून बॅट फिरवावी लागते. कारण 6 ओव्हरच्या मॅच राहतात, 5 ओव्हरच्या मॅच राहतात, आता कधी 8 ओव्हरच्या असतात. या स्पर्धेसाठी एक वेगळं आगळं वैशिष्ट्य पाहायला मिळालं ते म्हणजे 7 ओव्हरची मॅच, परंतु आज 6 ओव्हरच्या मॅचेस आहे. यावेळेस इनसाइड एज, परंतु चेंडू सुरेख असणार आहे दीपकचा. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहा, अप्रतिम चेंडू या दरम्यान आपण दीपकचा पाहत आहोत. निर्धाव बॉल गेलेला आहे कारण शेवटच्या क्षणाला एक चेंडूची किंमत ही वाढत जाते. 64 धावसंख्या धावफलकावर आहे, त्यामध्ये 13 बॉलमध्ये 27 धावांवर बॅटिंग करणारा वैभव जाधव आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळत आहे. बघूया पुढचा बॉल मैदानामध्ये. यावेळेस पहा, पायावर येऊन चेंडू आदळला. सिद्धेश केदारेचं क्षेत्ररक्षण पहा, अगदी जॉन्टी रोड स्टाईलमध्ये केलेलं हे सिद्धेश केदारेचं क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहत आहोत. लेग बाईटच्या स्वरूपात येणार आहे. अतिरिक्त धाव आपण पाहत आहोत.
परंतु बऱ्याच दिवसानंतर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जे टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतं आणि ते सिद्धेश केदारेच्या माध्यमातून जॉन्टी रोड्स साऊथ आफ्रिका संघाचे पहा एक खेळाडू असे होते की ज्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये एक दबदबा निर्माण केला होता, त्या आठवणी ताज्या होत आहेत. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सिद्धेश केदारेचं आपण मैदानामध्ये पाहिलेलं आहे. परंतु एक सुरेख गोलंदाजी होती पहा. एक षटकार आल्यानंतर आपण पाहिलं ज्या प्रकारे दीपकने केलेली वापसीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. 65 धावा बनत आहेत. शेवटचे 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. किरण जो स्ट्राईकवर असणार आहे. यावेळेस हा चेंडू मिड विकेटमध्ये खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला दादाबाई शेख चेंडूवर येताना आपण बघणार आहोत. एक सिंगल मात्र येणार आहे. सिंगलच्या माध्यमातून 66 धावसंख्या धावफलकावर बनेल. तर शेवट बॉल असणार आहे. आत्तापर्यंत 9 धावा दीपकने खर्च केल्या. आता या 9च्या पुढं काय अंक लागतो ते पाहायचं आहे आपल्याला, कारण शेवट बॉल आहे का 9च अंक राहणार हे मात्र आपण मैदानामध्ये बघणार आहोत. ओ पहा शेवटच्या चेंडूवर अगदी हवाई हल्ला, हवाई सफर, आउट ऑफ द पार्क षटकार आलेला आहे. आणि षटकाराच्या माध्यमातून 33 धावांची खेळी वैभव जाधवने साकारलेली आहे. एकूण धावा जर आपण पाहिल्या 72 धावा बनलेल्या आहेत. 73 धावांचं लक्ष असणार आहे. साई निर्माण ग्रुप शिर्डी या संघाच्या समोर आपण जे मैदानामध्ये बघणार आहोत आणि इथून आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्रमंडळ नाशिक संघाचे फलंदाज जे मैदानामध्ये डावाची सुरुवात करणार आहे. आणि अगदी काही वेळासाठी आपण निश्चित जे पाहणार आहोत की प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाणार आहोत. त्या तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्माननीय प्रशांतजी आदवडे सर आपल्याशी जोडले जाणार आहे. एक चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी आपल्याला दोन्ही संघांच्या माध्यमातून या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालेला आहे. 32 धावांची मुन्ना शेखची खेळी, 33 धावांची वैभव जाधवची खेळी, दादाबाईचं 1 षटक, 1 धाव, 2 विकेट. याच मैदानामध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहा मुन्ना शेख 11 चेंडूमध्ये 32 धावा बनवल्या आणि किरण खोबरेच्या गोलंदाजीवर एस्टेनच्या पाठीमागे शुभम गीतेने झेल टिपला. नवनाथ हाडवळे थोडासा आज निराशाजनक कामगिरी झाली. दादाबाई शेखच्या गोलंदाजी विजय टायगर, विजय शिरसाटने टिपलेला झेल. 4 बॉलमध्ये 2 धावा. त्यानंतर वैभव जाधवचं आक्रमण आपण पाहिलेलं आहे. 15 बॉलमध्ये 33 धावा बनवल्या आणि सागर बोडकेची निराशाजनक कामगिरी. 2 बॉल खातं मात्र खोलता आलेलं नाही. आणि त्यानंतर किरण शिर्के आपण पाहिलेलं आहे की 5 बॉलमध्ये 3 धावांची खेळी साकारलेली आहे. गोलंदाजीमध्ये इथे आपण बघणार आहोत शुभम गीते 2 षटकामध्ये 33 धावा. तिथे मात्र 16.50च्या सरासरीने 33 धावा खर्च केल्या. त्याला मात्र यश मिळालं नाही. किरण खोबरेने 1 षटक 16 धावा खर्च केल्या. 1 विकेट मात्र महत्त्वाची मुन्ना शेखची घेण्यामध्ये यश आलेलं आहे. दादाबाई शेख अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. एका षटकात 1 धाव 2 विकेट जी कामगिरी आपण पाहिली. प्रवीण साळवे एका षटकामध्ये 6 धावा, ही एक सुंदर कामगिरी आपण पाहिली. आणि शेवटच्या षटकामध्ये दीपक डिंबरने एका षटकात 15 धावा खर्च करत असताना आपण पाहिलेलं आहे. एक्स्ट्रा स्वरूपात 1 नो बॉल, एक लेग बायची धावा आपल्याला पाहायला मिळाली. एकूण जर आपण पाहिलं इथं धावा बनल्या गेल्या त्या मात्र 72 धावा. 6 षटकामध्ये 12 धावांच्या सरासरीने आणि 73 धावांचं लक्ष हे विजयासाठी मात्र उभं केलेलं आहे. यशवंतराव पाचंगे युवा मंच, जय माता दी, राहुल राऊत 11 संघाने. आणि पहा हे लक्ष कशा प्रकारे पार होणार किंवा नाही हे मात्र आपल्याला काही वेळात पाहायला मिळणार आहे. परंतु आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे समालोचक या ठिकाणी प्रशांतजी आदवडे जोडले गेलेले आहेत. अंबिका माता आणि एश एंटरप्राइजेस ह्या 2 संघांमधील होणाऱ्या सामन्याच्या टॉससाठी यश एंटरप्राइजेस कॅप्टन आणि अंबिका माता कॅप्टन आपण रेडी राहा. चला लवकर यायचं आहे. अंबिका माता टीम कॅप्टन एच एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन काटा कॉल, काटा आलेला आहे. कालपासून आपण बघतोय की छापा कमी आणि काटा येतो जास्त. आणि आता यश एंटरप्राइजेस संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. तुम्ही निर्णय घेणार आहात आणि त्याचं कारण पण सांगायचं आहे.
क्षेत्ररक्षण घेतो आम्ही. पुढच्या संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न राहील. कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, मॅक्झिमम धावा उभारायच्या, तर मनामध्ये कोणती अशी एक आयडियल धावसंख्या आहे जी एक फायटिंग टोटल ठरेल? आता डूडाई मॅच आहे, जेवढ्या रन होतील तेवढ्या जास्त करण्याचा प्रयत्न करू. 80+. 80+. तुम्ही कितीपर्यंत रोखणार? 65पर्यंत, 65-70पर्यंत. पॉवर प्लेमध्ये किती विकेट तुम्हाला अपेक्षित आहेत? 2 विकेट. 2 विकेट. पॉवर प्लेमध्ये किती पॉवर लावणार तुम्ही? 30 रन. 30 धावा. या स्पर्धेबद्दल आपलं मत? स्पर्धा खूपच छान आहे. टीममध्ये बदल नाही अजून काही तसं. टीममध्ये बदल नाही. तुमच्या टीममध्ये एखादा बदल? हो सर, आहे. सांगतो 2. ओके. अत्यंत महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी बघतोय. अर्थात डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 या स्पर्धेतला दुपारच्या सत्रामध्ये आता अगदी थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. या ताराचंद कोते पाटील, शिवाजीराव डांगे साहेबांचे मनापासून धन्यवाद. टॉस यश एंटरप्राइजेसने जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दावे प्रतिदावे त्यांनी केलेले आहेत. ज्या पद्धतीने एक फायटिंग टोटल काय असायला पाहिजे, त्यानंतर पॉवर प्लेमध्ये किती पॉवर दाखवणार, किती विकेट आहेत, किती धावा, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या कागदावरती आहेत. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी या रणसंग्रामामध्ये कशी होईल ते देखील पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. 7 लाईव्हवरती आपण हा सगळा घमासान पाहतो आहे, महासंग्राम पाहतो आहे. अगदी थोड्याच वेळात पहिला मॅच सुरू आहे, त्याचा दुसरा पडाव सुरू होईल आणि त्यानंतर आत्ता झालेला टॉस अर्थात सिक्का उछला, एच एंटरप्राइजेस के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और अंबिका माता को करनी है बल्लेबाजी. दैट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. ओवर टू कॉम बॉक्स. आज हमारे साथ जुड़ेंगे हमारे साथी कमेंटेटर संदीप सर. नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण मैदानामध्ये जाणार आहोत. 73 धावांचं लक्ष्य आहे. साई निर्माण शिर्डी श्रमिक मित्रमंडळ नाशिक संघाच्या समोर आपण बघणार आहोत. मैदानामध्ये ज्यांनी या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक बनवले तो सुशांत गायकवाड स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला शुभम गीते. पहिल्या षटकात नवनाथ हाडवळे गोलंदाजी मार्कवर. सुरुवात, पहिला बॉल अगदी गॅपमध्ये गेलेला, डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये आपण पाहत आहोत. साजिद मौलाना गेंद के ऊपर आते हुए दिखाई दे रहे आणि पहिला चेंडू खेळला होता. अगदी साजिद मौलाना चेंडूवर दाखल झाले, चेंडू मात्र रोखला. दरम्यान एका धावेने मात्र खातं या ठिकाणी खोललं गेलेलं आहे आणि 73 धावांचा पाठलाग जो मैदानामध्ये आता चालू झालेला आहे, हा पाठलाग कशा प्रकारचा होणार आहे, काय होणार आहे आणि इथून पुढे आपण मात्र ज्यांच्या मधुर अशा वाणीतून समालोचन ऐकणार आहोत. अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांचं एक चांगलं समालोचन आज आपण या ठिकाणी ऐकत आहोत ते सन्माननीय प्रशांत जाधवडे सर आपल्या समेत या ठिकाणी जोडले जाणार आहेत. धन्यवाद. खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. क्या गजब का शॉट है. 6 रन. शुभम गीते फॉर्म में खिलाड़ी है. कल के इनके आंकड़े बिल्कुल बहुत शानदार थे. पूरी तरह से 100 का आंकड़ा इन्होंने पूरा किया है आज. एक हाथ से छक्का जड़ा बल्ले के बीचों बीच. नगरसेवक ताराचंद कोते पाटील संघ मालक आहेत आणि 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. शेअर मार्केट वधारलेलं आहे. लेकिन शुभम गीते के क्या कहने, क्या ज़बरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. 2 ऐसे खिलाड़ी जिन्होंने 100 का आंकड़ा पूरा किया, एक सुशांत गायकवाड़ और दूसरे खिलाड़ी है शुभम गीते और दोनों इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं. पण 100 धाबा पूर्ण केले आहेत शुभम गीतेने. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. 174 धाबा ठोकले आहेत सुशांत गायकवाडने. ऑफ टर्म के बाहर इस बार गेंद को स्टेयर करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. मुन्ना विकेट के पीछे हैं. 105 रन अभी तक पूरे किए हैं बल्लेबाज शुभम गीते ने. 45 गेंदों का सामना किया. आज बड्डे बॉय हमारे साथ अनिल हैं, इस टूर्नामेंट के स्कोरर है. लेकिन बल्लेबाजी देखे, टकाटक पटापट कमाल का अपर कट. What a brilliant batting by Shubham Gite. It's looking now very dangerous.
ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, शफल ज्यादा हुए थे लेकिन ज्यादा रूम मिला बल्लेबाज को, मिला रूम और मचाया धूम। क्या बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज शुभम गीते, ऑलराउंडर खिलाड़ी है। जैसे इन्होंने प्रतियोगिता में रन बनाए हैं उसी तरह से विकेट भी प्राप्त किए हैं, वो भी आपको आंकड़ा बताएंगे। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, ऑन दी अप गेंद को खेल दिया, वाइड स्लॉग का बाउंड्री लाइन के बाहर, कड़क शॉट, 6 रन। अब जाकर वो आंकड़े सारे आपके स्क्रीन पर जरूर आएंगे। जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं शुभम गीते, एक्शन रिप्ले देखिए 7 एस लाइव पर, बेहतरीन बल्लेबाजी, टॉप क्लास क्रिकेट मैदान के अंदर शुभम गीते द्वारा मैदान के चारों ओर बल्लेबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी लेकिन ज्यादा आगे गेंद थी, इस बार भाप लिया, पढ़ लिया और जड़ लिया बाउंड्री लाइन के बाहर। शुभम गीते एक युवा खिलाड़ी है जिनके नाम पर एक बहुत बड़ा रिकॉर्ड अब बनते जा रहा है। जिस तरह से वो विकेट ले रहे हैं, बल्लेबाजी करते हुए धूम मचा रहे हैं। स्कोर 17 रन बगैर किसी नुकसान के। स्वीप के ऑन साइड पर स्लॉक स्वीप है, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद जाएगी, 1 बाउंस ओवर तरफ एंड 4 रन्स। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार फोर। ताराचंद कोते पाटिल साहब को मैं देख रहा हूँ, चेहरे पर मुस्कुराहट आ रही है। एक तरफ शिवाजीराव डांगे साहब, इन्होंने बहुत सारे इनाम लगाए हैं। मंच पर हमारे सारे मेहमान इस प्रतियोगिता का लुत्फ उठाते हुए, खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन बल्लेबाज शुभम गीते द्वारा। 21 पर स्कोर है और फिलहाल ये जो मुकाबला है दोनों टीमों के लिए बहुत ही महत्वपूर्ण। इस वक्त इंटरेस्टिंग मैच आप देख रहे हैं, शाही निर्माण ग्रुप, शिरडी श्रमिक मित्र मंडल और यश इंटरप्राइजेस 11, यशवंत बहुपात्संग टीम है। यश इंटरप्राइजेस तो बाद में खेलने वाली। ये देखिए जो कहानी है, जो अभी तक का जो खेल हुआ है, दोनों टीमों का परफॉर्मेंस। पहले ओवर में स्टार्ट बहुत अच्छा था, दोनों तरफ से अच्छा स्टार्ट है। पहले ओवर में 8 रन बनाए थे, उसके बाद में जवाब दिया गया, 21 रन स्कोर बोर्ड पर है। तो लाजवाब बल्लेबाज शुभम द्वारा 7 लाइव पर ये सारे अपडेट आपको मिल रहे हैं। अनिल बर्थडे बॉय, जन्मदिन की आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं। शुभम गीते 20 पर है, 5 गेंदों का सामना किया। एक तरफ सुशांत गायकवाड़ को ज़्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला। तो ड्रीम स्टार्ट, एक थ्रिलिंग मैच की जो तैयारी है ना, बिल्कुल न्यू रखी गई है शुभम गीते द्वारा। गेंदबाजी में किरण शिर्के, ओहो क्या बात है, बल्ले के बीचों बीच गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रन। आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है। ये शॉट देखे, एफर्टलेस मक्खन बल्लेबाजी, ऐसा लग रहा है कि नाश्ते में दोनों ने मक्खन खाया है। ब्रिलियंट बैटिंग, फॉर्म में खिलाड़ी है और सुशांत गायकवाड़ खिलवाड़ कर रहे हैं। एक्सीलेंट बैटिंग, स्कोर 27 पर पहुंच चुका है। एक तरफ शुभम गीते ने पहले ओवर में पावर प्ले में बहुत बढ़िया बल्लेबाजी की है। दूसरे ओवर में जब सुशांत गायकवाड़ बीच मैदान पर बल्लेबाजी करने का मौका मिला, तब जाकर बल्ले के बीचों बीच बल्ले का पूरा चेहरा दिखा था। हेड पोजीशन बहुत अच्छी थी, शरीर का संतुलन बहुत ही बेहतरीन और आवाज भी बहुत मीठी। ये एक्शन रिप्ले देखे, गेंद के ऊपर निगाहें हैं। जब आप शॉट खेल रहे हैं तो हेड पोजीशन बहुत इंपॉर्टेंट है। बल्ला तो सारे लोग घुमाते हैं लेकिन आंखों के नीचे खेलते हुए, इस बार भी कमाल का स्ट्रोक है। मिड ऑन पर खिलाड़ी हैं लेकिन उनके पास कोई मौका नहीं है। दोबारा इस मैच में सुशांत गायकवाड़ खिलवाड़ कर रहे हैं और ये शॉट खेलने के बाद क्या आवाज आ रही है, क्या आवाज आ रही है, मीठी आवाज। देखिए ये टक आवाज है ना, आपको बिल्कुल सुकून देगी, आंखों को ठंडक पहुंचाने वाले स्ट्रोक खेल रहे हैं बल्लेबाज इस वक्त सुशांत गायकवाड़, और किरण के ऊपर हमला हो रहा है। तकनीक दोनों की बहुत अच्छी है। इस बार हवा में कवर के ऊपर से गेंद को खेल दिया, पीछा कर रहे खिलाड़ी। सुंदर बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। पहले 2 ओवर का अभी तक का अगर खेल देखे तो स्कोर है 33 रन। मानो ऐसा लग रहा है कि कोई हाईलाइट देख रहे हैं आप अभी मैदान पर। और बल्लेबाज परेशान कर रहे हैं गेंदबाजों को। किरण शिर्के के 3 गेंदों में 12 रन, पहले 2 गेंदों पर 1 छक्का चौका, उसके बाद में डबल। स्कोर 33 है बगैर किसी नुकसान के। पहले विकेट के लिए 33 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। और इस बार बाहरी किनारा था, ये अच्छी गेंद थी, आईलाइन से थोड़ा सा दूर रखा था और टप्पा खाती गेंद नीचे रही। कवर ड्राइव करना चाहते थे बल्लेबाज गायकवाड़, लेकिन ये बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद। एक ड्रीम बॉल आपको डालना है मैच में कमबैक करने के लिए। और मुन्ना बिल्कुल विकेट के पीछे है लेकिन टप्पा खाती गेंद नीचे रही है। गैदर करने की कोशिश, क्या लपकने का प्रयास किया
विकेट कीपर मुन्ना ने, लेकिन बात नहीं बनी है। किरण इस बार कमबैक करना चाह रहे हैं। स्कोर 33 पर रुका हुआ, 33 पर नन। सुशांत गायकवाड़ ऑन स्ट्राइक। इस बार हवा में गेंद और नवनाथ के सर के ऊपर से, मिड ऑफ के खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद 4 रन। ब्रिलियंट बैटिंग, गजब की बल्लेबाजी, बेमिसाल बल्लेबाजी इस वक्त गायकवाड़ द्वारा। फुल टॉस गेंद थी, बॉटम बैट का इस्तेमाल किया, दोबारा बल्ले का पूरा चेहरा देखा, हेड पोजीशन देखे, फोटोजेनिक बल्लेबाजी बीच मैदान पर बैटर द्वारा, शानदार स्ट्रोक। स्कोर इसी के साथ 37 पर पहुंच चुका है, 37 ऑन द बोर्ड। 25 गेंदों में 36 रनों की जरूरत। अब हमें कमर के ऊपर से क्या बल्लेबाजी कर रहे हैं, इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा। एफर्टलेस बल्लेबाजी। और 2 ओवर 41 रन। पहले 2 ओवर में बल्लेबाजों ने मेला लुटा, ऑफ स्टंप के बाहर डालना चाहते थे, लेकिन ज्यादा आगे गेंद है, लेंथ बॉल नहीं है, ओवर पिच गेंद है, तो बल्ले का पूरा चेहरा देखा। तो लेदर बॉल में जो क्रिकेट होती ना, उसी तरह से आज दोनों बल्लेबाजों ने बल्लेबाजी की है। 12 गेंदों में 41 रनों की बहुत ही बेशकीमती साझेदारी। चेहरे पर रिएक्शन देखे, हावभाव देखे किरण शिर्के। निराश है इस वक्त। 24 गेंदों का खेल, 32 रनों की जरूरत है। और ये एक जोड़ी आहे ना, जिन्होंने धूम मचाई है पूरे टुर्नामेंट में। बतौर प्रारंभिक बल्लेबाज बहुत ही बेहतरीन प्रदर्शन। मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत, जे भिंतीला आता आपण बघू शकता, विकी मुंडे तिथून आपण डगआउट मध्ये जाऊन बसा, सर्व खेळाडू। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर, नाउ स्कोर 41। 24 गेंदे, 32 रनों की जरूरत। ड्रोन भी आपके स्क्रीन पर है, 7S लाइव। जैसे कि कल कृष्णा ने बताया था, tenniscricket.in, 70-70, ये 2 ऐसे चैनल हैं बहुत सारे प्रोफेशनल टूर्नामेंट कर रहे हैं, लेकिन उम्मीद ये बताई गई थी, खास करके कृष्णा ने बताया था कि बहुत आत्मविश्वास के साथ आने वाले दिनों में 7S भी प्रोफेशनल जो क्रिकेट चल रहा है उसमें एक बार फिर इनको मौका मिलना चाहिए, और आगे मौका मिलेगा तो ये बेहतर काम कर सकते हैं। मुन्ना इस वक्त आपके स्क्रीन पर है, मुन्ना शेख। अगर इस चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो जल्दी से सब्सक्राइब कीजिए, लाइक करें, शेयर करें, बेल आइकॉन पर क्लिक करना मत भूलिए। रोहन मड़के जिन्होंने पाइपर पूरा किया था, उनकी तरफ कप्तान चले गए हैं। ओ बढ़िया लाइन। 2 ऐसे खिलाड़ी हैं, 3 ऐसे खिलाड़ी, वैसे 2 नहीं है, रोहन मड़के, रोहन शिल्के और सिब्बान शेख, जिन्होंने पाइपर पूरा किया। रोहन शिल्के के नाम पर 2 पाइपर है, और 6 विकेट की अगर कहानी देखिए तो रोहन शिल्के ने 6 विकेट लिए हैं, और सिब्बान के नाम पर 6 विकेट हैं। एक हैट्रिक की बात करें तो रोहन शिल्के हर जगह पर आपको मिलेंगे बतौर गेंदबाज, और ये खिलाड़ी रोहन मड़के 5 पर पूरा करने वाले खिलाड़ी हैं, और इस मैच में बहुत बड़ी सफलता। बल्लेबाज शुभम गिते बैक टू द पेबल एंड गॉन। कवर पर अच्छा कैच। और रोहन शिल्के की अगर बात करें तो 2 मैच में 11 विकेट, लेकिन अब इस लिस्ट में ये भी आएंगे रोहन मड़के। ये बहुत बड़ा विकेट, प्राइस विकेट। इस मैच में बहुत अच्छी पारी खेलते थे, शानदार बल्लेबाजी करते शुभम, सेलिब्रेशन करने का मौका। जैसे हम एक बार कहते हैं ना कि बारिश की पहली बूंद गिरी है, मतलब क्या वो पहला विकेट आ गया, अब क्या विकेट गुच्छे में आएंगे, क्या वो अंगूर का गुच्छा जो देखने का मौका मिलेगा। 22 गेंदों में 32 रनों की जरूरत है। एक तरफ बहुत ही शानदार बल्लेबाजी सुशांत गायकवाड़ कर रहे हैं, और अब जाकर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए किरण कोबरे थोड़ा ऊपर भेजा गया। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं। गेंदबाजी में शुभम और किरण कोबरे ने कमाल की गेंदबाजी की है, सदी भी गेंदबाजी रही है। ये दोनों सदाबहार खिलाड़ी रहे हैं, और जब प्रारंभिक बल्लेबाजों की बात करते हैं तो शुभम गिते और सुशांत गायकवाड़ हमेशा बेहतरीन स्टार्ट टूर्नामेंट में दिया। प्रतियोगिता में ये दोनों का खेल लाजवाब है, लेकिन रोहन मड़के को विकेट मिला है। विकेट मिला, जब विकेट गिरता है ना, तब जाकर एक बार फिर कहानी हमेशा बदलती है। स्ट्राइक किरण पर किरण कोबरे, और कमाल का स्ट्रोक है, बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया। 1 बाउंस, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। किरण कोबरे का माइंडसेट देखिए प्लेटफॉर्म के लिए बना हुआ है, और ताराचंद कोते पाटिल जिनको मैं देख रहा हूं बहुत खुश लग रहे हैं जिस तरह से बल्लेबाजी हो रही है। 1 विकेट मिला था, लेकिन ये ओवर पिच गेंद थी, चाहता आगे डालने की कोशिश थी, फुटवर्क चेक करना चाहते थे, लेकिन अग्नि परीक्षा हो रही है रोहन मड़के की भी।
बढ़िया लाइन, टप्पा खाते उच्चार मिला, गुंडेस पर टिप्पा खिलाया था, ऑन साइड पर ऑकवर्ड पोजीशन में आते हुए गेंद को खेल दिया। सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर हैं, तो जब तक कि इस वक्त मिड विकेट और स्क्वायर लेग से खिलाड़ी आए और गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए। 20 गेंदें 24 रनों की जरूरत है। एक विकेट से बात नहीं बनेगी। अगर ये मुकाबला आपको जीतना है तो आपको गुच्छे में विकेट चाहिए। नेक्स्ट मैच, अगला मुकाबला यश इंटरप्राइजेस बनाम अंबिका माता 11 अभी बीच मैदान पर यशवंत बहु पासांगे टीम विकेट की तलाश में है और श्री साई निर्माण ग्रुप शिरडी श्रमिक मित्र मंडल नासिक की टीम बल्लेबाजी कर रही है। राहुल बहु राउत, जिनके बारे में हमेशा चर्चा होती है। अच्छी लाइन, थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर रखा था, गेंद कॉन्सेप्ट पर मिड विकेट बाउंड्री की तरफ खेल दिया। मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, तो एक चौका आने के बाद कमबैक कर रहे हैं रोहन मड़के। ये कमबैक है या वेलकम बैक है, ये तो आने वाला समय बताएगा। 7 गेंदों में 20 रन बनाए शुभम गीते ने। पिछला विकेट, पहला विकेट लिया था रोहन मड़के ने। स्कोर 48 रन, एक विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर। काफी सारे दर्शक इस वक्त 7S लाइव पर ये टूर्नामेंट देख रहे हैं। सभी का हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं। किरण कुमरी 7, सुशांत गायकवाड़ 21। अब आपके पास 19 गेंदें हैं, 25 रनों की जरूरत है। इनफॉर्म बैटर, सबसे ज्यादा रन बनाने वाले खिलाड़ी सुशांत गायकवाड़ इस वक्त स्ट्राइक रेंज पर। बैकफुट चले गए, आंसर पर पुल किया, स्क्वायर लेग पर खिलाडी गेंद के नीचे। किरण मडके, किरण आपल्या संघासाठी आशेचा किरण ठरतोय। 2 हुकमाचे एक डगआउट मध्ये पोहोचलेले आहेत। पहिल्यांदा शुभम घेते आणि त्यानंतर सुशांत गायकवाड। 8 चेंडूमध्ये त्याने 21 धावा केल्या। सुशांत गायकवाडची खेळी संपवता 262 स्ट्राइक रेट, 3 खणखणी चौकार, 1 उत्तम षटकार त्याच्या बॅटमधनं आणि आता मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी। दुसरा गडी बाद, दुसरा बोरा टिपलाय किरण मडकेनं। बघा काय घडलं होतं, ज्यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता। रोहन मडके बहुत ही बेहतरीन प्रदर्शन कर रहे हैं। हाँ, किरण यापूर्वी होता, आता रोहन या ठिकाणी गोलंदाजी करते। अंबोरे गावचा खेळाडू आता मैदानावरती भाव खाऊन जातोय, सेलिब्रेशन त्याने केले। 18-25 समीकरण आहे। सामना दोन्ही संघांच्या बाजूने आता सध्या आपण बघू शकता। हा पटका खेळत असताना चेंडू वरती लागलाय, जास्त वरती लागलाय, मिडल ऑफ द बॅट झाला नाही आणि पहिल्यांदाच बोट वरती केलं होतं बघा। आता या ठिकाणी आशेचा किरण बनत असताना खेळाडू सुरेख कामगिरी। 18-25 समीकरण आपल्या स्क्रीनवरती। आज बर्थडे बॉय पण पूर्णपणे जोशमध्ये आहेत, त्यामुळे सगळी ग्राफिक खूप सुंदर देत आहेत। 7S लाईव्हवरती अत्यंत दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं। रोहन मडकेच्या षटकामध्ये 7 धावा आणि 2 मोरे टिपलेत। एक अत्यंत उत्तम प्रकारचं यशस्वी षटक रोहन मडकेने टाकलंय। 73 धावांचा पाठलाग, धावफलक धावा 48, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। किरण कोबरे 7 आणि आता दादाबाई शेख मैदानावरती। पुन्हा एकदा पाचारण केले गोलंदाज किरण शिर्के। किरण शिर्के आयडॉल खेळाडू आहे, राहुरी गावचा सुपुत्र मैदानावरती। आता खेळ बदललाय, खेळ आणि वेळ कधी बदल याचा नियम नाहीये, तोच किरण आहे। मागच्या ओव्हरचा जर विचार केला तर सेट बॅट्समॅनसमोर गोलंदाजी करायची। आता तुमच्याकडे 2 नवीन चेहरे आहेत आणि अशा वेळेला गोलंदाजी करायचे तर किरण कोबरे विरुद्ध पहिला चेंडू अचूक टाकलाय, नियंत्रित टाकलाय आणि स्टार्ट चांगला केलाय किरण शिर्केने। धावसंख्या झाले 48, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। या षटकात पुढचा चेंडू, रिवर्सचा फटका। वारे वारे आपके वारे नारे, कमाल कर रहे हैं मैदान के अंदर किरण कोबरे। गेंद बाउंड्री रन के बाद 6 रन। डीजे मास्टर जरा बिजी हुआ, डीजे मास्टर टीम। रन संख्या 54, 2 विकेट के नुकसान पर रचनात्मक बल्लेबाजी। रैम शॉट खेला गया और जोखिम भरा स्ट्रोक था, लेकिन क्या खेल हो रहा है बीच मैदान पर। गेंद बाउंड्री रन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। 16 गेंदों का खेल आना बाकी है, 19 रनों की जरूरत है। एक डॉट बॉल था और उसके बाद में एक बेहतरीन स्ट्रोक बल्लेबाज किरण कोबरे का। अभी भी देखिए मैच बना हुआ है, लेकिन सटीक लाइन के साथ गेंदबाजी करने की जरूरत। और पैरों पर गेंद थी, सर पर खेल दिया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए स्कोर अब तक 56, 2 विकेट के नुकसान पर। नाना पटकरची आठवण येते या आकड्यावरती। अब तक 56, परंतु मैदानावरती डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे। दोन्ही बाजूला एक चांगला बॉल टाकण्याकरता किरण शिर्के सज्ज असेल
रन संख्या 56 रन 2 विकेट के नुकसान पर। किरण कुमरे 15 पर खेल रहे 6 गेंदों का सामना किया। दादा भाई की बात करें तो वो खाता नहीं खोल पाए हैं और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज किरण शिर्के तैयार। बहुत अच्छी गेंद थी, दोबारा रचनात्मक तरीके से खेलना चाहते थे, रिवर्स से खेलने की कोशिश, इस बार गेंद बल्ले के ऊपर नहीं आई और राजू डावकर सर बीच मैदान पर अनवे अंपायर लेग बाय का इशारा करते हुए स्कोर 57 2 विकेट के नुकसान पर। 14 गेंदे 16 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। आज के दिन का एक बेहतरीन मुकाबला। हा सामना समाप्त झाल्यानंतर यश एंटरप्राइजेस अंबिका माता 11 मैदानावरती लगेच यायचे। डीजे मास्टर टीम यश एंटरप्राइजेस आणि अंबिका माता पुढच्या सामन्यासाठी आपण तयार आहात। ओह बढ़िया लाइन, खराब शॉट बल्लेबाज का, क्या बाहरी किनारा, बिल्कुल बाहरी किनारा और मुन्ना का सहारा। इस ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी गेंदबाज द्वारा किरण शिर्के कमाल की गेंदबाजी कर रहे। 57 3 विकेट के नुकसान पर। दादा भाई आए, दादा भाई चले गए, अपना खाता नहीं खोल पाए। ये एक्शन रिप्ले देखिए, बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए सिमरन लाइव पर। बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर हो रहा है, कमबैक करने का पूरा प्रयास गेंदबाजों द्वारा। क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया, टिप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर था, क्या बल्ले का अनुरे किनारा लगा वो देखा जाएगा। बहुत अच्छी गेंदबाजी, अब जाकर आत्मविश्वास बढ़ता हुआ सारे खिलाड़ियों का, पॉजिटिव बॉडी लैंग्वेज में देख रहा हूँ। क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया था और ये शॉट अच्छा नहीं था, काफी ऑफ स्टंप के बाहर, बिल्कुल छठी स्टंप की तरफ गेंद थी और स्क्वेयर की तरफ खेलने का प्रयास किया गया। बेहतरीन गेंदबाजी, एंगल क्रिएट कर रहे हैं। अब नवनाथ के चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट है क्योंकि मैच में कमबैक करने का प्रयास, वापस आने का प्रयास, वापस का बिगुल बजाने की कोशिश हो रही है। बहुत अच्छा मैच है ये, दो तगड़ी टीमें मैदान के अंदर। यश एंटरप्राइजेस और अंबिका माता अब अगले मैच के लिए तैयार है। किरण शिर्के अपने बॉलिंग मान पर है। 2 ओवर की कहानी, 11 गेंदों में रन तो बिल्कुल बहुत ज्यादा दिए, लेकिन ये ओवर जो है ना बिल्कुल बढ़िया है, शानदार गेंदबाजी रही है। नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। दीपक टिम्बर इस वक्त फ्लाइंग क्लिप, एक खिलाड़ी गली पर है, पॉइंट एक एक्स्ट्रा कवर, उसके साथ लॉन्ग पर खिलाड़ी। किरण कुमरे एक गेंद पर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन एक विकेट के तलाश में है किरण शिर्के। ऑनसर पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर, क्या खिलाड़ी वो देखना, बहुत खिलाड़ी है। सागर ने बहुत ही शानदार क्या तरफ का, किरण शिर्के ने और एक झटका दिया है। मैच में कमबैक, तीसरा शिकार। व्हाट अ ब्रिलियंट परफॉर्मेंस। अब जाकर 4 विकेट गिर गए हैं। सागर बोर्ड के बॉडी लाइन पर थे, दीपक ने अपना खाता नहीं खोला। समीकरण मैं आपको जरूर बताऊंगा, समीकरण इस वक्त 12 गेंदे 16 रनों की जरूरत है, 12 गेंदे 16 चाहिए। बहुत ही शानदार मैच, क्रीज के कोने का इस्तेमाल, ऑफ स्टंप के बाहर रखा था और गेंद को ऑन साइड पर खेलने की कोशिश की गई थी, वहां खिलाड़ी मौजूद था। वाह दीपक वाह, क्या बात है, और तारीफ करनी होगी जिस तरह से दोनों गेंदबाजों ने गेंदबाजी की है। समीकरण आपके स्क्रीन पर 12 गेंदे 16 रनों की जरूरत है। ब्रिलियंट ब्रिलियंट परफॉर्मेंस। किरण शिर्के इंपॉर्टेंट खिलाड़ी जिन्होंने 2 ओवर 28 रन 2 सफलता अर्जित की है। पिछले 2 ओवर में जो विकेट आए ना, उसके कारण कमबैक करने का मौका मिला है। मैदान के अंदर यशवंत बाबू पात्संगे, राहुल राउत इनकी टीम है और सामने टीम आप देख सकते हैं साई निर्माण ग्रुप शिरडी। 57 for 4, अभी भी 12 गेंदे शेष है, 16 रनों की जरूरत। अटीतटीचा सामना मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। 2 मातबर संघ, बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी, बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल रोहन मडके। पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती, त्याचा फायदा घेणार का बघूया। थ्रोच तितकासा चांगला नाही आहे, त्यामुळे 2 धावा पूर्ण होतील आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढले। 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। क्या मुकाबला चल रहा है, बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर। पहला मैच आज के दिन का पैसा वसूल है। संतोष भालेराव, सतीश भालेराव, राजू
सर इस वक्त तीन अंपायर ने भी बहुत अच्छा काम किया, अच्छा कार्य किया है। अब जाकर 59 रन 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। पहली गेंद पर सेंसिबल बल्लेबाजी किरण खोपरे द्वारा रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया था। कलाई का इस्तेमाल भी बिल्कुल बहुत बढ़िया, स्क्वायरली की तरफ गेंद को खेल दिया था बल्लेबाज किरण खोपरे ने। और आंखों को में इशारा करते हुए शादिक और किरण ने 2 रन मुकम्मल किए। 59 for 4, 11 गेंदे 14 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी करेंगे, गेंदबाज अपने बोरिंग मार पर तैयार। रिवर्स में खेलना चाहते थे, यहाँ गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। ये अच्छी गेंद थी, मजा आएगा इस मुकाबले के लिए। क्या कहानी बन रही है, दर्शक इस तरह के मुकाबले देखने के लिए आते हैं यार। आज दर्शकों का पूरा मनोरंजन हो रहा है। जो दर्शक 7 न्यूज़ लाइव पर ये टूर्नामेंट देख रहे हैं उनके लिए भी एक बहुत ही बड़ी उपलब्धि। कमाल का मैच है। अब 10 गेंदों का खेल आना बाकी और 13 रनों की जरूरत है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है। एक और विकेट की तलाश में है गेंदबाज और संयम का बाद नहीं टूटना चाहिए बल्लेबाजों का। एक तरफ किरण कुमारी 17 पर खेल रहे तो शादिक ऑन स्ट्राइक। फुल टॉस गेंद ऑल सर पर खेल दिया। बाउंड्री पर खिलाड़ी है, गेंद उनके सर के ऊपर से बाउंड्री के बाद 4 रन। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4। मैग्निफिसेंट बैटिंग, लो पुल टॉस गेंद थी, बॉटम का इस्तेमाल किया। अब जाकर 9 गेंदों में 9 रनों की जरूरत है। बॉटम का बहुत अच्छा इस्तेमाल और सबसे अच्छी बात थी वो गैप ढूंढा गया था क्योंकि मिड विकेट पर एक खिलाड़ी तैनात था, एक लॉन्ग आउट पर खिलाड़ी है तो जजमेंट अच्छा नहीं था। डीप मिड विकेट पर जो खिलाड़ी था इन्होंने अगर गेंद को रोकने की कोशिश करते अच्छे जजमेंट के साथ तो बिल्कुल बात बन सकती थी। इस बार बारी जाएगी अंदर रहेगी गेंद। ओ बढ़िया, ओ गेंद बाउंड्री के बाद 6 रन। 2 बार गलती हुई है, गलती से मिस्टेक, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। नगर जिल्ह्यामध्ये ज्यांची वेगळीच आदा आहे, ज्यांच्या देवळाची सारा थँक्यू डीजे। मी इथं आता बघतोय नगरसेवक ताराचंद कोते पाटील, काय चेहरा फुललाय, आनंद गगनात मावेनासा झालाय। मैदानावरती बॅटिंग आपल्यातून होते। आता चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये, 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत, झेल नाही होणार। 2 दबा पूर्ण। डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय, डगआउट मधनं टाळ्यांचा गजर होतोय आणि त्यांना माहिती आहे की आता विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलोय। फक्त एका धाब्याची आवश्यकता। संघ मालक आज या ठिकाणी उपस्थित आहेत नगरसेवक ताराचंद कोते पाटील यांच्याकडून आमच्या दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपयाची या ठिकाणी बक्षीस आलेले आहे। आमच्यासाठी ते 5 लाखासारखं आहे, त्यामुळे ताराचंद कोते पाटील तुमचे मनापासून धन्यवाद। एका धाब्याची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। किरण कुमारी 17। अभि चेंडू बघूया काय घडतंय। चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का? क्षेत्ररक्षक येणार नाहीये। याचा अर्थ हा सामना जो आहे अतिशय शानदार पद्धतीनं साई निर्माण ग्रुप शिर्डी समिक मित्र मंडळानं जिंकलाय। आम्ही आलोय आमचं मार्केट तयार करण्याकरता, आम्ही आलोय आम्ही आमचं नाव तयार करण्याकरता। चमकतो तो चमचमणारा सलग 2 वर्ष आमचे लाडके ग्रामस्थ आहेत शिर्डीचे आणि आज मस्त खेळलेत, मस्त खेळलेत। त्यामुळे ताराचंद कोते पाटील साहेब या ठिकाणी खुश झालेले आहेत। त्यांनी दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस